नमस्कार मित्रांनो, 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू होतील 10 नवीन नियम। 140 कोटी जनतेला फटका बसणार। पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्ड संबंधित नवीन नियम, आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम, बँक खात्या संदर्भातील नवीन नियम, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी एक नवीन सूचना आली आहे। तसेच तुम्ही वापरणाऱ्या मोबाईलमधील सिम कार्डसाठी 2 नवीन नियम लागू होणार आहेत। तसेच पेन्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी नवीन सूचना आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 2 नवीन ऑर्डर आले आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तसेच त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील काही योजनांमध्ये नवीन नियम बदलणार आहेत। सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता 1 डिसेंबर पासून 2 मुख्य घोषणा होणार आहेत। 2 मुख्य नियम या ठिकाणी लागू होतील। यामुळे शेतकरी आणि महिला त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस खूप आनंदित होणार आहे। कोणत्याही योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील बातमी आली आहे। खूप मोठी सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे सर्व योजनांच्या माध्यमातून तुम्ही जर पैसे घेत असाल, तुम्ही जर पेन्शन घेत असाल, लाडक्या बहिणीचा हप्ता जर घेत असाल, कोणत्याही योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल किंवा तुम्ही रेशन कार्ड जर वापरत असाल, त्यासाठी सुद्धा एक नवीन ऑर्डर वरून आले आहे आणि आधार कार्डासंबंधी सुद्धा एक नवीन नियम आले आहे। सर्व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही माहिती सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। बघा, जी 1 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहे, तुमच्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। बघा, आता जी या डिसेंबर पासून ही बातमी, आता तुम्हाला नियम जो काय असेल तो लागू होणार आहे। आपण समजून घेऊया की नक्की 1 डिसेंबर पासून काय बदल असणार आहे, कोणत्या नियमाचा कसा तुम्हाला फटका बसणार आहे, काय काळजी घ्यावी लागणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव वाढले आहेत। बघा, आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत, सर्व नियमांचे यामध्ये तुम्हाला पालन कसे करायचे आहे, तुम्हाला योजना संबंधित सर्व माहिती आणि नियम समजावून सांगणार आहे। तुम्ही जर पेन्शन घेत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आधार कार्डावरती तुम्हाला एक नियम आहे, तो नियमाचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे। कोणत्याही योजनेसंदर्भात तुम्हाला जर हे आधार कार्डाचे नियम जर नाही पाळले तर तुम्हाला येणारा पुढील हप्ता मिळणार नाही। त्यासाठी सर्व नियम समजावून घ्या। बघा, आता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेचे पैसे घेत असाल, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तर त्या कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, अन्यथा तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे येणार नाहीत। त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता वरून नियम आलेला आहे, तुम्ही कोणत्याही सरकारच्या माध्यमातून, म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तुम्ही कोणत्याही योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। तुम्हाला ते कोणतं काम करावं लागणार आहे ते पण सांगतो, लक्ष देऊन बघा। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून भरपूर गोष्टींची दर त्या ठिकाणी बदलत असतात। काही नियमामध्ये बदल होत असतो, काही गोष्टी महाग होत असतात तर काही गोष्टी स्वस्त होत असतात। काही नियमामध्ये बदल होतो तर काही नवीन योजना देखील सुरू होतात। तसंच 1 डिसेंबर 2024 पासून देखील प्रचंड गोष्टींमध्ये बदल होतोय आणि त्याचा जो परिणाम आहे तो आता 140 कोटी जनतेला होणार आहे। मग हा परिणाम कोणता मिळणार आहे, तुम्हाला कोणता परिणाम होणार आहे आणि कोणत्या नियमामध्ये बदल होणार आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला समजावून सांगतो। बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये 10 बदल झालेले आहेत। त्यातले यामधील 3 अतिशय महत्त्वाचे बदल या ठिकाणी होणार आहेत। तसेच 3 अतिशय महत्त्वाचे नियम बदलले आहेत। बघा, आता ज्यामध्ये महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहेत। रेशन कार्ड धारकांमध्ये आनंदाची बातमी आहे। पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तसेच पेन्शन धारकांसाठी एक विशेष सूचना आहे। बघा, पेन्शन धारकांसाठी सुद्धा एक विशेष सूचना आहे। तुम्ही बँकेमधील जर कर्मचारी असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा बातमी आहे। आणि तुमच्या बँकेमध्ये SBI, तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये, सरकारी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यांच्यासाठी सुद्धा, या पेन्शन धारकांसाठी सुद्धा एक विशेष सूचना आहे, ते सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। आणि तुम्ही कोणत्याही योजनेच्या माध्यमातून जर पैसे घेत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी एक विशेष सूचना आहे, ती जर तुम्ही विशेष सूचना पाळली तरच तुम्हाला पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे। मग ती लाडकी बहीण असेल, PM किसान योजना असेल किंवा कोणत्याही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत असतील तर तुमच्यासाठी एक विशेष सूचना आहे। त्या विशेष सूचनेचं पालन तुम्हाला आता डिसेंबरच्या 1 तारखेनंतर तुम्हाला आता करावंच लागणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तसेच यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता जरी घेतला असेल तरी देखील तुमच्यासाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत।
तसेच एक वाईट बातमी देखील आहे, लाडक्या बहिणीचे जर तुम्ही पैसे घेत असाल, तुम्हाला हप्ता आतापर्यंत 7,500 रुपये तुम्हाला आले असतील, तर पुढील तुम्हाला 2 आनंदाच्या बातम्या देखील आहेत। काही लाडक्या बहिणींसाठी वाईट देखील बातम्या आहेत, बघा तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। तसेच तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तरी देखील तुमच्यासाठी एक विशेष सूचना त्या ठिकाणी आली आहे। सविस्तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा पाहिला जो बदल आहे तो म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक या संदर्भात आहे। बघा पहिल्यांदा सांगतो जो नियम आहे सविस्तरपणे ओळीने सांगतो। पहिला नियम काय सांगितलं तुम्हाला, आधार कार्ड आणि तुमचं जे काय असेल ते रेशन कार्ड या संदर्भात लिंकिंगचा जो संदर्भात माहिती आली आहे तो सांगतो। बघा लक्ष देऊन बघा तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डासंबंधित 2 प्रमुख नियम या ठिकाणी लागू होतील। तसेच आधार कार्डच्या संदर्भातील एक नवीन सूचना आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे सिम कार्डच्या संदर्भात आहे। जर तुम्ही मित्रांनो मोबाईल वापरत असाल तर हा नियम तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे जे काय असेल ते तुमचं कार्ड, तुम्ही जे काय असेल ते जिओ कार्ड वापरत असाल, वोडाफोन वापरत असाल किंवा एअरटेल वापरत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला तुमचं कार्ड ब्लॉक सुद्धा होऊ शकतं आणि तुमचं कार्ड बंद सुद्धा होऊ शकतं। सर्व नियम या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमचे आधार कार्ड असेल, तुमचे जे मोबाईलमध्ये सिम कार्ड असेल या संदर्भात सुद्धा नियम आले आहेत। जर तुम्ही पेट्रोल डिझेलचे जे काय असेल ते तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा नियम आलेत। तुम्हाला सर्व नियम समजावून सांगतो, सर्व गॅसचे दर पण समजावून सांगतो। 1 डिसेंबर पासून कोणते बदल होणार आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा आता आधार कार्ड विषयी काय माहिती आली बघा आता सगळ्यात महत्त्वाचे आहे, आता काय झालं की रेशन कार्डाला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलं गेलं आहे। याची शेवटची जी तारीख आहे ती आता तुम्हाला 30 डिसेंबर देण्यात आली आहे। आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला 30 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे। त्यामुळे तुम्ही हे एक काम लगेच करून घ्या, नाही केलं तर तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी बंद होऊ शकतं, रेशन मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात, सबसिडी पण बंद होऊ शकते। त्यामुळे तात्काळ तुम्ही हे काम करायचं आहे, तुमचं आधार कार्डला जे काय असेल ते रेशन कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, म्हणजेच KYC करून घ्यायचे आहे। तुम्ही जर केले असेल तर पुढील जे नियम आहेत ते महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा आता रेशन कार्डच्या संदर्भातील दुसरी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। बघा रेशन कार्ड जर वापरत असाल, तुमचे पिवळे, केशरी हे किंवा पांढरे कोणतेही रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी कोणती आहे बघा, सर्वात मोठी त्या ठिकाणी गुड न्यूज आहे। पण तत्पूर्वी मोबाईलच्या संदर्भात सिम कार्डच्या संदर्भात एक अतिशय मोठा अगदी कडक नियम करण्यात आला आहे। त्याआधी तुम्हाला एक मोबाईल संदर्भात सांगतो, तुमचं जर सिम कार्ड असेल तर त्या संदर्भात एक नवीन नियम आलाय, कडक नियम आलाय। बघा तो काय, ज्यामध्ये 2 वर्ष आधीपासून जर तुमचे सिम कार्ड असेल तर ते बंद होऊ शकते। त्यामुळे तुम्ही नेमकं काय करायचं आहे बघा, सिम कार्ड असेल तर तुमचं काय करायचं नेमकं, हा जो नियम आहे तो 1 डिसेंबर पासून लागू होणार आहे। बघा कोणत्या अटीनुसार लागू होणार आहे बघा, तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी हा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा ट्रायजी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी आहे जी भारताची, त्यांच्यामार्फत हा नियम लागू होणार आहे। बघा जी ट्रायजी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ही भारताची, यांच्यामार्फत तुमची काय जे काय असेल ते सिम कार्ड, जिओ, वोडाफोन, एअरटेल, तुमचं जे काय सिम कार्ड तुम्ही वापरता त्या संदर्भात खूप मोठा नियम आहे। लक्ष देऊन बघा, खूप मोठ्या नियमामध्ये बदल होतोय, ज्यामुळे आता 140 कोटी जनतेला फटका बसणार आहे। बघा आता तुम्हाला पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डासंबंधी नवीन नियम, आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम, बँक खात्या संदर्भातील नियम, पेन्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी नवीन सूचना, लाडकी बहीण योजनेसाठी 2 नवीन ऑर्डर आहे। त्यामुळे समजून सांगतो, लक्ष देऊन बघा। आता त्यामधील तुम्हाला पेन्शन धारकांसाठी जे नवीन नियम आहेत ते सांगतो बघा। आता जे पेन्शनधारक आहेत जे त्यांना आता पेन्शनधारकांना दरवर्षी 30 नोव्हेंबर पूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। हे प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर पासून पेन्शन तुमची बंद होऊ शकते। हे प्रमाणपत्र हे सिद्ध करते की पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे। 60 ते 80 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल। बघा आता तुम्ही जर कोणत्याही माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे। जर तुम्ही सादर केलं नसेल तर पटकन करून घ्या, नाहीतर तुमची पेन्शन बंद होऊ शकते असे यामध्ये म्हणलंय। बघा
80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल। जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शनधारकांनी अधिकृत पेन्शन वितरण संस्थेला भेट द्यावी लागेल किंवा ज्या कार्यालयात त्याने वितरण एजन्सीकडे काम केले आहे त्या कार्यालयाच्या प्राधिकरणाने जारी केलेले जीवन प्रमाणपत्र प्रदान करावे लागेल। बघा आता काय सांगितलंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला लाडकी बहीण जर तुम्ही योजनेचा हप्ता घेत असेल, तुम्ही PM किसान योजनेच्या संदर्भात हप्ता घेत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे पुढे नियम आहेत। लक्ष देऊन बघा, पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे सर्व नियम काय आलेत ते सांगतो। जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही सादर तुम्हाला केले जाऊ शकते। जर का पेन्शनधारकांनी हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुम्हाला पुढील महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही। आताची नवीन बातमी, आता तुम्हाला नवीन बातमी जी आहे जी पिवळे, केशरी आणि पांढरे या रेशन कार्ड धारकांसाठी आहे। बघा, रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने रेशन कार्डद्वारे मिळणाऱ्या खाद्यपदार्थाच्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत। आतापर्यंत रेशन कार्डावर दुकानावर धान्य समान प्रमाणात मिसळले जात होते, तुम्हाला जे काय असेल ते समान प्रमाणात तुम्हाला धान्य मिळत होते, तर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले जात होते। बघा, मात्र आता सरकारने तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला 1 डिसेंबर पासून तुम्हाला नवीन प्रणाली आणणार आहे। बघा, तुम्हाला काय असेल ते 1 डिसेंबर पासून तुम्हाला काय असेल ते नवीन प्रणाली तुम्हाला आणली जाणार आहे। मग त्या अंतर्गत कोणते बदल होणार आहेत ते बघा। आता पूर्वीच्या 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हाऐवजी आता 2.5 किलो गहू आणि 2.5 किलो तांदूळ तुम्हाला मिळणार आहे। रेशनधारकांसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन बघा। आता या मोठ्या बदलामुळे सरकारने अंत्योदय कार्डावर उपलब्ध असलेल्या 35 किलो धान्यामध्येही बदल केले आहेत। यापूर्वी 14 किलो गहू आणि 21 किलो तांदूळ शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यात आले होते। रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा बदल आहे बघा। आता तुम्हाला मात्र आता सरकार त्याऐवजी 18 किलो तांदूळ आणि 17 किलो गहू देणार आहे। सरकारने तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवले असल्याचे स्पष्ट झाले आहे। दोन्ही रेशन योजनेमध्ये सरकारने तांदळाचे प्रमाण कमी केले असून गव्हाचे प्रमाण वाढवले आहे। रेशन दुकान मालकाच्या म्हणण्यानुसार सरकारने नवीन प्रणालीबाबत आदेश जारी केले आहेत, जी 1 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहेत। बघा, आता पुढील जी सूचना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, लक्ष देऊन बघा। आता जी सूचना आहे ती म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेटची तारीख वाढवली आहे। बघा, आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बाबत एक महत्त्वाची सूचना आहे। बघा, लक्ष देऊन, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख आता 30 नोव्हेंबर पर्यंत होती, परंतु आता मात्र ही मुदत वाढवण्यात आली आहे आणि 14 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही आता आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता। त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्या लोकांना आता कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, मग ते लाडकी बहीण योजना असेल किंवा PM किसान योजना असेल। बघा, लक्ष देऊन, सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे आता तुम्ही कोणत्या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही, आणि तुम्हाला सांगतो योजनाचे पैसे घेत असाल, म्हणजे लाडकी बहीण असेल, PM किसान योजना असेल, तर तुम्ही पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे। तर तुम्ही आधार कार्ड जर अपडेट केलं नसेल तर तुम्ही अपडेट लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला पुढील योजनाचे पैसे मिळणार आहेत। तुम्ही योजनांचा कोणतेही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। बघा, ज्येष्ठ नागरिक असाल तर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत आता वाढवली आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचे आधार कार्ड अपडेट करता येईल। तुमच्या आधार कार्डमध्ये जर कोणती चुकी असेल, समजा तुमचा आधार कार्डचा पत्ता असेल बदलायचा असेल किंवा तुमच्या जन्मतारखेमध्ये काहीतरी खाडाखोड असेल किंवा तुम्हाला माहिती कोणती बदलायची असेल तर ते मोफत अपडेट आता करता येणार आहे। त्याची लास्ट तारीख आहे 14 डिसेंबर। त्याच्या आधी तुम्ही हे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुम्ही जर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे, आत्ताच लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या। बघा, आता पुढची जी महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आता सिम कार्ड बाबत नवीन नियम आले आहेत। आता कायद्याने एखाद्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त किती सिम कार्ड असू शकतात याबाबत कठोर नियम स्थापित केले आहेत। या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रचंड दंड आणि तुम्हाला तुरुंगवासी होऊ शकतो। एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या सिम कार्डची अनुमत संख्या प्रदेशानुसार भिन्न असते। बघा, आता तुमच्याकडे सिम कार्ड जर तुम्हाला जास्त असतील तर तुमच्यासाठी नवीन नियम काय आलाय बघा। देशभरात मर्यादा प्रति व्यक्ती 9 सिम कार्ड आहे। बघा, आता काय ठिकाणी आढळून आले की एका व्यक्तीकडे 500, 600, 700
म्हणजे तुम्हाला 3 आकड्यामध्ये हे तुम्हाला सिम कार्ड हे घेतलेले आहेत। सिम कार्ड बाबत कोणतेही शुल्क नाही, त्यामुळे लोक आजकाल एकाच्या नाव आधार कार्डावर किती पण सिम कार्ड घेऊ लागलेत, त्यामुळे सर्व घटनांमध्ये फ्रॉड होऊ लागलेत। म्हणजे बँकेच्या संदर्भात असतील अनेक घटना हे फ्रॉड होऊ लागलेत, तुम्हाला फसवाफसवीची जे काय असेल ती घटना वाढू लागलेत। त्यामुळे नवीन नियम आणलाय बघा, तुमच्याजवळ 9 सिम कार्ड जर असतील तर काय होणार नाही, जर 9 पेक्षा आतापर्यंत तुमच्या नावावर जर जास्त सिम कार्ड असतील तर तुम्हाला एक विशेष दंड सांगितलाय। किती दंड सांगितलाय बघा आता, निर्धारित मर्यादा ओलांडल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो। प्रथमच उल्लंघन केल्यास म्हणजे 9 सिम कार्डपेक्षा जास्त सिम कार्ड तुमच्या नावावर असतील तर 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला दंड होऊ शकतो। पुढील कोणत्याही उल्लंघनासाठी तुम्हाला दंड 2 लाख रुपयापर्यंत वाढू शकतो। आता बघा मित्रांनो, तुम्हाला जर आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, जर तुम्ही 9 सिम कार्डपेक्षा जास्त सिम कार्ड तुम्ही वापरला तर सरकारच्या लक्षात आलं, जर तुम्ही सापडला तर तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड लागू शकतो पहिल्यांदा, त्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो। त्यामुळे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं गॅसचे रेट काय असते बघा। आता गॅसबद्दल आणि पेट्रोलबाबत जास्त काय सांगितलं नाही, तर आता गॅसचे रेट आणि पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही। जर त्यांच्या किमतीत कोणते बदल झाले की तुम्हाला आम्ही नक्की कळवू। मित्रांनो, या सविस्तर बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।